मी दीपाली आणि आज मी आले अबोली मालिकेच्या सेटवर. बरं, सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे अबोलीमध्ये प्रचंड मोठा हाय पॉईंट सुरू आहे आणि ज्या सचित राजेची तुम्ही भूमिका बघताय तो सुयश आत्ता माझ्यासोबत आहे. सुयश, स्वागत आहे. एकतर खूप दिवसांनी भेटतोय लोकमत फिल्मीमध्ये, स्वागत आहे तुझं. आणि खरं तर या लुकमध्ये बघून मी एकदमच हे झाली की कशी तू तयारी करतोयस आणि काय. बरं, एक लुक नाही आहेत, बरेच लुक आहेत आणि सचित राजे एवढे दिवस जे गाजत होतं फायनली आता लोकांना चेहरा कळलाय. सो काय आधी या भूमिकेबद्दल कॉल आला, काय एक्सप्लेन केलं गेलं, काय सांगशील? सगळ्यात आधी तर मी स्टार प्रवाह, सोल प्रोडक्शन्स, अनिकेत कोळपे दिग्दर्शक, संदीप सिकन निर्माते आणि स्टार प्रवाहाची अख्खी टीम यांना खूप मनापासून थँक्यू म्हणेन. कारण खूप चॅलेंजिंग रोल आहे. खूप वेगवेगळी पात्रं आहेत, वेगवेगळे गेटअप्स आहेत आणि हे जे पात्र आहे ते खूपच इंटरेस्टिंगली लिहिलं गेलं आहे. आणि मला जेव्हा त्याची बॅकस्टोरी आधी सांगितली गेली की ते पात्र ह्या मालिकेत कुठल्या अजेंडानी येतं आहे, काय त्याचं म्हणणं आहे आणि ते पात्र असं का वागतं आहे, ह्याची जी एक बॅकस्टोरी असते ती जेव्हा मला सांगितली गेली तेव्हा आय वॉज व्हेरी एक्सायटेड. मला काही झालं तरी ही संधी सोडून म्हणजे जाऊ द्यायची नव्हती आणि मला खूप एक्साइटमेंट होती की हे कॅरेक्टर कसं परफॉर्म करायला मिळेल. तर फार इंटरेस्टिंगली लिहिलेलं कॅरेक्टर आहे. एक आपल्या आयुष्यात काहीतरी आपला पास्ट असतो प्रत्येकाचाच आणि त्या पास्टचे काही रिग्रेट्स असतात, काही गोष्टी घडलेल्या असतात. पण हे जे पात्र आहे ते थोडंसं मी जरा जास्त वाचनात असल्यामुळे मला त्या पात्राशी रिलेटेड काही गोष्टी वाचताना मला असं लक्षात आलं की खूप नार्सिसिस्टिक ट्रेड्स आहेत त्या पात्रामध्ये. म्हणजे त्याचे ते जे सगळे ट्रेड्स आहेत की खरं तर त्याच्या आयुष्याची जी काही बरबादी झालेली आहे त्या पात्राच्या, ती सगळी स्वतःच्या चुकांमुळे झालेली आहे. पण सतत दुसऱ्यांच्या माथ्यावर खापर फोडणं, स्वतः कधीच ब्लेम न घेणं, असं ते कॅरेक्टर आहे आणि त्यामुळे आत्ता ते इतकं एक्स्ट्रीम वागतं आहे. तर मी म्हटलं तसं की लेखन फार इंटरेस्टिंग आहे या पात्राचं. म्हणजे त्या कॅरेक्टरचं जे एक बॅकग्राऊंड आहे, आत्ताचं प्रेझेंटमधलं जे सगळं लिखाण आहे ते फार इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळे ते परफॉर्म करायला खूप मजा येते. मला एक विचारायचं की तेव्हा तुला सांगितलं होतं का की तुला एवढे म्हणजे एक एक पात्र असले तरी त्याच्यात तुला एवढ्या शेड्स साकारायचे आहेत आणि तेव्हा तुला वाटलं की बापरे हे पण करायचं, हे पण. बरं, तो गेटअप असा एकदम साधा नाहीये, प्रत्येक वेगळ्या गेटअपला खूप वेळ लागणारा गेटअप आहे. सो ते तुला सांगितलं होतं आधी? सो मला पहिल्यांदा जेव्हा फोन आला तेव्हा मला सांगितलं होतं की वेगवेगळी पात्र असणार, बहुरूपी असणार आहे एवढं मला नक्कीच माहीत होतं. पण एवढा वेळ लागेल आणि इतकी डिफिकल्ट पात्र असतील याची काहीच आयडिया नव्हती. म्हणजे आत्ता हा हा स्त्रीवेश आहे किंवा इतर काही आम्ही पात्र एक्सप्लोअर करतोय, काही नवीन पात्र आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय, जी कुठेही कोणाच्याही भावना न दुखावता ते पात्र त्यांच्या इमॅजिनेशनच्या जवळपास जाणारं क्रिएट करता येत आहे का, अशी अशी पात्रं आम्ही क्रिएट करायचा प्रयत्न करतो आहे. सो ती पात्रं एक्सप्लोअर करत राहायचं आहे. ही जी जर्नी आहे, म्हणजे मी आयुष्यात इतक्या कमी दिवसात 10 वेगवेगळी पात्रं कधीच केली नव्हती. सो आम्ही आत्तापर्यंत 10 वेगवेगळे गेटअप्स केलेत. अजून पुढे यांचं प्लॅनिंग आहे की अजून पुढे वेगवेगळे गेटअप्स आहेत. तो तो मला वाटतं तो जो वेळ मला मिळतो आहे ना तयारीचा, तो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मी वापरतो आहे. कारण जो वेळ तयार व्हायला लागतो आहे, 1.5-2 तास लागतात साधारण हा सगळा गेटअप तयार करायला. मग तो काढून काही काही वेळेला ह्या गेटअपमधले काही सीन्स करून मग दुसरा गेटअप करायचा असतो. सो एका दिवसात 2 किंवा 3 गेटअप्स आले तर मग पळापळ होते. कारण तुम्हाला परफॉर्मही करायचं आहे. त्या पात्राचा सगळा तो जो विम्झिकलपणा आहे, त्या पात्राचा जो सगळा एक वेडसरपणा आहे, त्याची जी एक सरकलेली आहे त्या पात्राची, ते सगळं शाबूत ठेवायचं आहे आणि त्याबरोबर ही पात्रं करायची आहेत. सो ते सगळं चॅलेंजिंग आहे. त्यामुळे ते जे काही 2-2.5 तास किंवा 1.5-2 तास लागतात तयार व्हायला, ते सगळे मी त्या गोष्टीसाठी वापरतो की मी शांतपणे कानात काहीतरी गाणी ऐकत बसतो किंवा काहीतरी व्हिडिओ लावून बसतो. सगळेजण आजूबाजूला फिरून सगळी तयारी करत असतात आणि मग मी सीन करायला जातो. तर ती प्रोसेस मी ॲक्च्युली खूप एन्जॉय करतो आहे. कारण कुठल्याही अभिनेत्यासाठी मला वाटतं अशा पद्धतीची पात्रं साकारणं आणि ती पण टेलिव्हिजनसारख्या माध्यमावर हा खूप मोठा चॅलेंज असतो. कारण टेलिव्हिजनला तसा वेळ कमी मिळतो प्रेपरेशनचा.
आणि बरेचदा खूप ऑन द स्पॉट चेंजेस करावे लागतात. सो तुम्हाला तितका तालमीला किंवा तेवढा तुम्हाला रिहर्सल्सला वेळ तसा मिळत नाही जो तुम्हाला नाटकात मिळतो किंवा सिनेमामध्ये मिळतो किंवा OTTला आजकाल मिळतो. टेलिव्हिजनला तुम्हाला पटापट डिसिजन्स घेऊन परफॉर्म करायचं असतं आणि तुम्हाला डिलिव्हर करायचं असतं आणि एपिसोडसुद्धा तयार करायचे असतात. सो ती जी सगळी धावपळ आहे ती मला वाटतं खूप नेसेसरी आहे कुठल्याही ॲक्टरच्या आयुष्यात. मी आत्ता ॲब्सोल्युटली माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे आणि मी त्यामुळे मला वाटतं की मी त्या पात्राला थोडाफार न्याय देऊ शकतो आहे. कारण आम्ही मध्ये जोकर नी इन्स्पायर झालेलं एक पात्र केलं आणि त्याच्यात 6 वेगवेगळ्या छटा, नाट्यछटा म्हणूया आपण. त्या 6 वेगवेगळ्या नाट्यछटा वेगवेगळ्या आवाजात, वेगवेगळ्या बॉडी लँग्वेजमध्ये तो टेलिकास्ट पण झाला. ज्याच्याबद्दल खूप लोकांचा रिस्पॉन्स येतो आहे, खूप जणं मेसेजेस करत आहेत. सो ते टेलिकास्ट झाल्यानंतर जेव्हा लोकांकडनं कळतं आहे की आवडतं आहे, बरं वाटतं आहे, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की हां, आपण करेक्ट लाईन्सवर चाललो आहे. कारण अदरवाईज ते करताना काही आयडिया येत नसते की बरोबर चाललं आहे, चुकीचं चाललं आहे. अर्थात दिग्दर्शक ते सांगतच असतो. पण प्रेक्षकांना कसं वाटतं आहे ह्याबद्दल काहीच आयडिया नसते. पण म्हणजे आता तू म्हणालास कसे 10 वेगवेगळे रोल्स तू केले म्हणजे प्रत्येक गेटअप वेगळा होता. तुझ्यासाठी सगळ्यात टफ कुठला वाटतोय तुला? म्हणजे तयार होणं असू दे किंवा त्या वेशात परफॉर्म करणं असू दे, कुठला तुझ्यासाठी जास्त टफ गेला? सगळ्यात टफ म्हणायला गेलीस तयार होण्याच्या दृष्टीने तर स्त्री व्यक्तिरेखा सगळ्याच टफ आहेत. पण मला वाटतं आम्ही आत्ता मध्यंतरी कालच टेलिकास्ट झाला आहे का मला वाटतं आजचा टेलिकास्ट आहे तो एपिसोड ज्यामध्ये आम्ही थोडंफार रावणाच्या जवळपास जायचा प्रयत्न आहे. नॉट एक्झॅक्टली रावण पण रावण दशावतारांमध्ये जसे दाखवले जातात तशा पद्धतीचं एक कॅरेक्टर आम्ही तयार केलं. त्याच्यात परफॉर्म करायला मला खूप मजा आली कारण त्याच्यात मी म्हटलं तसं मी कम्प्लिटली कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करतो आहे. मी आजपर्यंत असं काम करू शकेन किंवा अशा पद्धतीच्या कॅरेक्टरला हात घालू शकेल असं कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा वाटलंही नसेल. सो तो विश्वास जो माझ्यावरती टाकलेला आहे प्रोडक्शन हाऊसनी, चॅनलनी, आमच्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी तो मला जर खरा उतरायचं असेल त्या चॅलेंजला तर मग मला पूर्णपणे झोकून देऊन काम करावं लागेल. सो ते कॅरेक्टर करताना खूप मजा आली. सीन्स अवघड परफॉर्म करायला जोकर च्या कॅरेक्टरमधले खूप अवघड सीन्स एवढ्यासाठी होते कारण त्याच्यात खूप इमोशन्स होत्या. म्हणजे त्याच्यात राग होता, हेट्रेड होतं, रिव्हेंज होता, इमोशन्स होते, प्रेमाचं ब्रेकअपचं एक त्याच्यामध्ये फिलिंग होतं, त्याचं आनंद होता. अशी सगळी इमोशन्स एका सीनमध्ये 4 वाक्यात बॅक टू बॅक एक्झिबिट करायची आणि ते डिफिकल्ट होतं. म्हणजे ते करताना असं होतं की अरे बापरे हे जमणार आहे की नाही, आपण याला हात घालू शकणार आहोत की नाही. तो स्वतःच एक कोर्ट केस लढवतो 2 वेगळे वकील बनवून, जज बनवून, ती 3 पात्र वेगवेगळी करणं हे सगळं जरा आणि ते असं 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 घडतं आणि सगळं एकेका टेकमध्ये घडतं आहे आमच्याकडे. तर ते करणं इज अ चॅलेंज. सो ते परफॉर्म करणं, प्रत्येक पात्र परफॉर्म करणं डेफिनेटली चॅलेंजिंग आहे. आत्ता हे जे 10 लूक झाले ते सगळेच मला आवडत आहेत कारण मी ते करतो आहे आणि सगळेजण मला म्हणतात अरे वेगळा दिसतो आहेस, अरे हे म्हणजे काही वेळेला ॲक्च्युली असं झालं आहे. मी तुला सांगतो माझ्यासाठी ही सगळ्यात उत्तम कॉम्प्लिमेंट म्हणून मी घेतली आमच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी. पोतराज यांसारखं जो लूक आहे त्यामध्ये, तर मी ते दिवसभर करत होतो. रोडवरती अनवाणी नाचणं आणि ते सगळं करत होतो. तो छोटासा सिक्वेन्स होता पण ते करत होतो आम्ही पूर्ण दिवसभर. तर रस्त्यावरती जाणारे येणारे लोक रिॲक्ट होत होते. त्यांना वाटत होतं की खरंच पोतराज आहे आणि तो मारून घेतोय स्वतःला वगैरे, ते रिॲक्ट होत होते. पण आमच्या युनिटपैकी एक लाईट दादा आले आणि रात्री आम्ही इथे सीन शूट करत होतो तेव्हा त्यांनी मला विचारलं, खूप जेन्युइनली त्यांनी मला विचारलं. ते मला म्हटले, दादा आप ये सब भी करते हो क्या काम? तर मी मतलब नहीं आप और जगह जाके भी यही काम करते हो क्या? तर मी म्हटलं की ह्याला जेन्युइनली असं वाटतंय की मी हे काम करतो माझ्या आयुष्यात आणि मला माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती. मी पहिल्याच दिवशी इथे आलो. त्या पहिल्या दिवशी मला तशी कॉम्प्लिमेंट मिळणं गेव्ह मी दॅट कॉन्फिडन्स. मला तो आत्मविश्वास मिळाला. मला असं वाटलं की हां चला, हे जर पहिल्याच दिवशी घडतंय, कोणाची तरी अशी रिॲक्शन येते आहे, तर आपण कुठेतरी ह्या पात्राचा हात धरून पुढे जाऊ शकतो.
सो दॅट वॉज अ व्हेरी इनोसंट अँड काय म्हणतात त्याला व्हेरी प्युअर कॉम्प्लिमेंट जी आमच्या युनिट मेंबर्सपैकी एका माणसाकडनं जो मला ओळखत नव्हता बहुतेक त्याच्याकडनं आली. आणि मग नंतर काही दिवसांनी 2-3 दिवस मी ते शूट करत होतो. काही दिवसांनी एक जण मला म्हटला की अरे तू असं मी ओळखलंच नाही, 3 दिवस मी इथे येतोय. सो मी बाहेर बसायचो खुर्चीवरती हा गेटअप करून, किंवा मग म्हातारे आजोबा झालो होतो तो गेटअप करून मी बसायचो बाहेर खुर्चीवर अशी ती काठी धरून. तर मी बाहेर खुर्चीवर बसलेलो असायचो. संध्याकाळी नाश्त्याच्या वेळेला तो आला आणि मला म्हटला अरे तू आहेस सुयश, मी ओळखलंच नाही तुला, मी 3 दिवस येतो इकडे. आणि मग मला वाटतं की ते अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा असं वाटतं की हां चला अजून मन लावून काम करू, अजून जास्त ह्या पात्रात जीव ओतायचा प्रयत्न करू. आणि तुझ्या डोळ्यात ते दिसतंय, कारण जेव्हा प्रेक्षकांची अशी कॉम्प्लिमेंट येते तेव्हा तुम्ही जे करताय ते वर्थ आहे असं वाटतं. आणि अशी लाईव्ह रिॲक्शन मिळते ज्यांच्यासोबत तुम्ही असता आणि तुमचं काम जेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला ती पावती मिळते तेव्हा ते तुझ्या डोळ्यात आत्ता मला ते दिसलंय की तू किती इमोशनल झालं असतं हे सांगताना. पण खरं तर विचार आत्ता हा जो स्त्रीवेश आहे काय कठीण, म्हणजे आता मी तुला हे पाहते विग लावणं असू दे किंवा साडी नेसणं असू दे, हे सगळं करताना तू लेन्सही लावलायस माझ्या मते. ते किती वेगळं टास्क आहे. म्हणजे जेव्हा स्त्रिया तयार, आता तुम्ही ॲक्टर आहात तेव्हा तुम्हाला असं वाटतं यार आपले सहकलाकार. मी कालच म्हणत होतो, काल साडी नेसताना मी म्हटलं ज्या ताई आणि दादा मला सगळं तयार व्हायला मदत करतात त्यांना मी म्हटलं की काही आजी सदृश स्त्रिया ज्या आपल्या आयुष्यात बरेचदा, कारण आईला मी नाही पाहिलं आहे कधी नऊवारी नेसताना, पण बऱ्याचशा ज्या खूप वयस्कर महिला आहेत त्यातल्या बऱ्याचशा महिला अनेक वेळेला नऊवारी नेसलेल्या दिसतात आणि त्या दिवसभर त्या साड्या कॅरी करतात, जी नेसणंच इतकं कठीण आहे. तर म्हटलं कशी नेसत असतील, कशी हे नऊवारी नेसत असतील स्वतःची स्वतः रोज, आणि ती दिवसभर कॅरी करत असते. म्हणजे आम्ही तरी इथे पिन्स लावतोय, सेफ्टी पिन्स लावतोय आणि ती शूटिंगच्या हिशोबाने आता ह्या साडीमध्ये मी एक ॲक्शन सिक्वेन्स केला. सो म्हणजे आम्ही तरी ते करताना काळजी घेतोय शूटिंगच्या पद्धतीने. इथे 10 लोकं आहेत सावरायला, पण हे काही स्त्रिया करतात त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे की दिवसभर ते त्या मेंटेन करतात आणि ते कॅरी करतात. फार म्हणजे मला फारच आदर वाटतो त्यांचा. आणि मला वाटतं की हे कॅरेक्टर आत्ता मी करतोय त्यामुळे मला ही जी वेगवेगळी पात्रं करता येत आहेत त्यांच्या पण आयुष्याला थोडासा हात लावता येतोय आणि त्यांच्याबद्दल थोडीशी एम्पथी तयार होती आहे की बाबा त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट अजून वाढतोय. रिस्पेक्ट होताच पण तो अजून वाढतोय की काय काय करावं लागतं प्रत्येक वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये. आणि ते किती आपण एरवी बघतो तेव्हा आपण फार नोटीस करत नाही, किंवा आपण एखाद्याच्या प्रोफेशनवरनं सहज जज करून मोकळे होतो. पण ते प्रोफेशन स्वीकारणं आणि ते करणं हे सुद्धा किती चॅलेंजिंग असतं. ते मला त्या पात्रातनं मिळतं आहे. बरं, ह्या सगळ्यासोबतच एक आपल्या माणसाची पण कॉम्प्लिमेंट आपल्याला गरजेची असते. आयुषीने तुला या गेटअपमध्ये बघितलं असेल का, तिला तुझा या सगळ्या गेटअपपैकी कुठला गेटअप जास्त आवडला, किंवा एक वेगळा म्हणतात ना की हा एक छान वाटतोय किंवा ह्याच्यात सुयशच वाटत नाही, असा तिला कुठला भावला जो तिने तुला सांगितलं असेल? नाही, अजून असं त्यांनी पर्टिक्युलरली सांगितलं नाही कुठला लूक तिला सगळ्यात जास्त आवडला. ती पण तिचं शूट करते, ती पण बिझी आहे. पण घरच्यांनी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी आत्ता एपिसोड्स पाहिले, आईनी मला स्पेशली खूप कॉम्प्लिमेंट्स रोज देते आई. आणि मला वाटतं की आपल्या जवळची माणसं नेहमीच आपल्या प्रेमापोटी आपलं कौतुक करतात. पण त्या व्यतिरिक्त ही जी अनोळखी माणसं आहेत त्यांच्याकडनं ज्या रिॲक्शन्स मिळतात त्या मला जास्त इम्पॉर्टंट वाटतात. हां, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे पात्र एका लिनियर लाईनमध्ये जात नाही. सरळ जाता जाता एकदम चौथीकडेच जातं, मग परत त्या ट्रॅकवर येतं, परत भलतीकडेच जाऊन येतं. हा जो प्रवास आहे ना तो नोटीस करतायत लोक, आणि ते लोकांना कळतंय की मी काय करतोय, काय पद्धतीने ते सादर करायचा प्रयत्न करतोय. आवाजातले चढउतार, त्याच्यातल्या खेळणाऱ्या गोष्टी, ह्याच्या कॉम्प्लिमेंट्स डेफिनेटली घरातनं मिळत आहेत. आणि त्या बाबतीत बरं वाटतं की चला हे चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ती
देहबोली पण म्हणजे तो गेटअप नुसता येऊन उपयोग नाही. तुम्हाला ती सगळीच देहबोली वगैरे फॉलो करायला लागते. सो कसं ते पण सगळं कसं मॅनेज केलं? म्हणजे आपण चालतोय, आपण ॲक्टर आहोत आणि मग पुन्हा तो वेश घेतल्यानंतर आपल्याला खूप सारं गोष्टी सगळ्याच चेंज कराव्या लागतात. सो तू कसं ते माइंड प्रिपेअर झालास आणि आत्ता पण तू हे जे गेटअप वगैरेमध्ये आहेस, तर हे काय-काय चेंजेस आहेत ते? नाही मला वाटतं की देहबोली तर डेफिनेटली चेंज करावी लागते प्रत्येक गेटअपला प्रत्येक जर पात्र पाहिली असतील आत्तापर्यंत 10च्या 10 ज्यांनी ज्यांनी जे मालिका रेग्युलरली बघतायत जे रोज मालिका फॉलो करतायत त्यांनी पाहिलीच असतील ही 10च्या 10 पात्र त्या प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजमध्ये फरक केला आहे त्याच्या आवाजामध्ये थोडाफार फरक केला आहे आणि तेच माझं काम आहे मी अभिनेता आहे तर मला वाटतं हे मला नाही जमलं तर मग माझी चूक आहे कुठेतरी हेच करणं माझं काम आहे आणि हे ऑब्झर्वेशनमधनं येतं आहे आजूबाजूला जी पात्र आहेत किंवा आमच्याकडे मी मगाशी म्हटलं तसं की ताई ज्या साडी नेसवायला मदत करतात किंवा हे विग किंवा हेअर लावायला मदत करतात तर मी त्यांना ऑब्झर्व करतो बरेचदा किंवा त्यांना विचारतो काही अडचण आली की म्हणजे आता हे पदर सावरणं किंवा खोचणं म्हणजे परवाचाच ॲक्शन सिक्वेन्स होता त्याच्यात मी असं एकदम पदर खोचून पळायला जातो तर तेव्हा ताईंना मी विचारलं म्हणलं कसा खोचतात पदर हे मला नीट सांगा सो हे त्यांच्याकडनं त्यांना विचारल्यानंतर म्हणजे सुवर्णाताई मग मला वाटलं अहो थांबा मी शिकवते तुम्हाला सो त्या येतात त्या शिकवतात आणि त्यांनाही बरं वाटतं की कोणीतरी इंटरेस्ट घेऊन त्याच्यात हे करतं म्हणजे आता वीक सावरायचं असेल किंवा केस सावरायचं असेल तर पुरुषांना काय फार सवय नसते सतत केस सावरण्याची कानामागे टाकण्याची पण जेव्हा एवढे केस आहेत तेव्हा ते सावरायला पाहिजेत ते त्या पद्धतीने हाताळले पाहिजेत बोटं तुमचा हात सगळं हां सगळंच वेगळं बरं स्त्रिया जास्त एक्सप्रेसिव्ह असतात तर ते तशी पात्र आली की मग ते जरा अजून चॅलेंज येतो की कारण स्त्रीसमोर मी काम करतो म्हणजे अबोलीसमोर मी सुमती मावशी बनलो आहे तर तिच्यासमोर मी हे पात्र साकारताना मला ते एक वेगळं चॅलेंज असतं की यार मी ॲक्च्युअल मुलगी आहे माझ्यासमोर जिच्यासमोर मी एका स्त्रीपात्राचं काम करतो आहे सो म्हणजे त्याच्यात एक सीन आहे मी तिच्या डोक्यावरनं प्रेमाने हातबीत फिरवतो किंवा सो पुरुष म्हणून ते करणं वेगळं पडतं स्त्री म्हणून ते करणं वेगळं पडतं सो तो एक इंटरेस्टिंग चॅलेंज आहे रोजचा माझा अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये पण आता म्हणजे हे तुझा विगही रिमूवेबल असेल असं वाटतं मला तो एक पार्ट आहे आणि तू लेन्स ह्याच्या आधी कधी लावले होतेस का कुठल्या कॅरेक्टरसाठी लेन्स मी याआधी वापरल्यात स्टार प्रवाहानेच ॲक्च्युली मला अनेक वेळेला लेन्सेस वापरायला लागले दुर्वा नावाची मालिका करायचो ज्यामध्ये भूपती पाटील नावाचं कॅरेक्टर होतं त्याच्यासाठी आधी लेन्सेस वापरल्या होत्या त्यानंतर मला वाटतं मी टेलिव्हिजनसाठी नाही वापरल्यात लेन्सेस नाही याच्यानंतर आत्ताच इनफॅक्ट मी जे मगाशी म्हटलं की आम्ही जे रावणाच्या जवळपास जाणार त्याच्यातले जे डोळे आहेत ते बघितल्यानंतर मला बघायचं आहे की लोक काय पद्धतीने रिॲक्ट करतात कारण आम्ही वेगळेच डोळे वापरलेत त्याच्यात सो इंटरेस्टिंग आहे आणि आय होप सगळे प्रेक्षक तितकाच रस घेऊन तितकाच इंटरेस्ट घेऊन अबोली ही मालिका रोज रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाहावरती बघतील एन्जॉय करतील कारण फायनली हे सगळं मनोरंजनासाठी चाललं आहे आणि अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स जेव्हा एखादं प्रोडक्शन हाऊस किंवा एखादी वाहिनी करायचा निर्णय घेते तेव्हा त्यांनी डेफिनेटली प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा जास्त विचार केलेला असतो कारण नाहीतर मग बाकी जी कथानकं चालू आहेत तसंच ते चालू राहिलं असतं सो आय होप ते प्रेक्षकांना आवडेल प्रेक्षकांना आवडतंय कारण त्यांच्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत पोहोचतात सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बरीच लोक जे आहेत ते तुझे या सगळ्या पात्रांचं कौतुक करतायत भरपूर तुला अशीच कामं मिळत राहो ज्याच्यातून तू स्वतःला दरवेळेला वेगळं काहीतरी प्रूफ करशील सुयश सो थँक्यू सो मच आणि तुला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच